तर ना आज जायचं होतं तिकडे पाया पडायला, तर म्हणून आम्ही लवकरच उठलो होतो. नंतर मग तिथे आम्ही पाया पडलो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलो होतो. नंतर मग आम्ही गाडीमध्ये बॅगा ते घेतल्या आणि पुढं निघालो. पुढे आम्हाला ज्योतिबाला जायचं होतं, तर आम्ही तिकडेच गेलो होतो. आणि नंतर आम्ही गेलो पन्हाळगडाला. तर ना मग आम्ही इथे गाईड घेतला होता, तर मग तेच इथे विहीर होती खाली, तेच आम्हाला माहिती सांगत होते. खूप छान माहिती सांगितली. आणि इथे ना ह्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज राहून गेलेले होते. आणि इथून सगळं असं डोंगर ते दिसत होतं, खालचे घरं ते कसलं भारी वाटत होतं. खूप छान होतं ते ठिकाण, खूप चांगलं आहे. नंतर इथे तोफा ते फोडल्या होत्या, म्हणजे कोणी अफजल खानाने त्यांनी तोफा ते टाकल्या होत्या तिथे, तर त्याचे निशाणा अजूनपर्यंत आहेत. इथे हे बघू शकतो कसलं भारी. आणि खूप शांतता होती इथे. धान्य कोठार म्हणजे धान्य ठेवायचे छत्रपती शिवाजी महाराज इथे, बघू शकता. आणि इथे पावनखिंड होती, ती पावनखिंड माकडं ते होते तिथे. नंतर इथे आम्ही तेच बघत होतो, डोंगर ते होतं मस्तपैकी. इथे पण छत्रपती शिवाजी महाराज राहून गेले होते. नंतर तिथे झुणका भाकर खूप फेमस होती, तर आम्ही तीच खाल्ली. नंतर आम्ही पॅलेसला आलो. पॅलेस पण खूप भारी होतं शाहू महाराजांचं. आणि इथे किल्ल्याचं पन्हाळगडाचं बनवलेलं होतं, खूप भारी होतं. नंतर आम्ही निघालो संत बाळूमामा या ठिकाणी. तिथं खूप सारे मधमाशाचे पोळे होते. त्यानंतर आम्ही निघालो तिथून, पण फोटोशूटिंग ते केलं आहे. नंतर मग आम्ही निघालो. नंतर आम्हाला संध्याकाळी ना महालक्ष्मीच्या मंदिरात जायचं होतं, कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर. आणि इथे शुक्रवार असल्यामुळे दिंडी पालखी निघते. मग तेच इथे डेकोरेशन ते चालू होतं, रांगोळी ते काढत होते. आणि फुलांनी पण मस्तपैकी डेकोरेशन केलं होतं. रांगोळी पण खूप छान काढली होती. नंतर त्या रांगोळीमध्ये फुलं ठेवले होते, तसे डेकोरेशन केलं होतं. नंतर हे बघू शकता कसली भारी दिसत होती. ही बघा कसली भारी दिसते. सगळेजण तिथे फोटो शूटिंग ते काढत होते. नंतर ही पण होती तिथे. हे देवस्थान. नंतर पालखी ते झाल्याच्या नंतरची शूटिंग. आणि हे बघा खूप छान वाटलं तिथं. आजच्या पुरतं एवढंच. हर हर महादेव.